ये विक्रांत, अरे आपण घरी का आलोय? असं काय करतेस तू? किती दिवस झाले आपण भेटलोच नाही होत, काही बोललोच नाही होत, म्हणून म्हटलं गप्पा मारू. नूतन काकू आहेत ना घरी? हे बघ, तू तिचं टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो. आणि तसंही आता ती नाहीये घरी, सो रिलॅक्स. तू बस 2 मिनिटं, मी आलो. तुझ्यासाठी कॉफी पाठवतो. हा ताई, बोल. हॅलो अमूल्य, मी तुला हे सांगायला फोन केला होता की मी विक्रांतच्या घरी आली. काय ताई? अगं पण म्हणजे आम्ही सहजच भेटलो होतो, तोच म्हणाला घरी चल. बरं, मला सांग की नूतन काकू आहेत ना घरी? नाही, पण त्यांच्या घरी काम करतात ना, ते आहेत. बरं ताई, हे बघ, तू ना लवकरात लवकर निघ तिथून. हो ठीक आहे, ठेवते मी आता. बाय. काय झालं? अरे विक्रांत ताईला तुमच्या घरी घेऊन गेला. काय? बघ ना, ताई पण ना 100 वेळा सांगितलंय तिला, तरी ऐकणार नाही. ठीक आहे, आता सांगितलंय तिला, जाईल ती लगेच. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. तुला इथे ओळखतात सगळे? काय डेटवर वगैरे यायचंस का इथे? मूल्या, मी विसरलेच. तू कसं येशील डेटवर? माझंच चुकलं. चल तिथे बसूयात. नाही, इथे बसूयात. रिझर्व टेबल आहे. मी जेव्हा येतो तेव्हा माझ्यासाठी रिझर्व असतो. चल. चला. सर, तुमची कॉपी सांगितली आहे. मॅडमसाठी काय सांगू? सेम. ओके सर. हे मला विचार तरी, मला काय हवंय? कॅफेमध्ये आलोय. कॉफीच घेणार ना? आणि मला वेगळं काहीतरी सांगायचं असेल तर? नाही, इथे ना एक वेगळ्या प्रकारची कॉफी बनते. तू ट्राय कर, आय एम शुअर तुला आवडेल. आला मला अंदाज कॉफीचा. तुझ्यासारखीच असेल. कडू. काय? काय नाही, काही नाही. वाव, वॉट कपल, वॉट कपल. गप्पा बसा. काय? काही नाही. नाही म्हणता म्हणता डायरेक्ट कॅफेला घेऊन आलास. चांगली प्रगती आहे. गुड. वेदांत, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? बोल मग. अरे सांगून टाक ना अमूल्य, आय लव्ह यू. सांग. हे बघ, तू नाही बोललास ना तर मीच बोलून टाके ना. अरे वेदांत, आयुष्यात अशी मुलगी परत कधीच भेटणार नाही तुला. आजीच्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचे 36 गुण जुळतील. 36 गुण. 36 गुणी जोडी आहे तुमची. अरे बोल ना, काय बोलायचंय तुला माझ्याशी? काय झालंय तुला? कुठे काय? काही नाही. तुझं काय चाललंय वेदांत?
अमूल्या, वेदांत तुझ्या प्रेमात आहे. हे काय केलंस तू? माशी आहे माशी. अरे वेदांत, अशी घालवतात का माशी? बरं जाऊ दे ते सगळं. मला तू आधी सांग, तुला माझ्याशी काय बोलायचं? आपण अजून काहीतरी ऑर्डर करूया. ठीक आहे. तू ना फट्टू आहेस एक नंबर, फट्टू. आता बघ मी काय करतो. हे बघ, नाही हं. मी तुझ्या अमूल्याच्या खांद्यावर हात ठेवले. हात काढ. वेदांत, काय झालं? प्रेम. हात काढ. हात काढ. ओके, तुला राग आला का? ठीक आहे, काढतो मी हात. सॉरी, मी खांद्यावरचा हात काढतोय. कमरेत ठेवू का? ए, अरे तुला चिडायला काय झालं? मी चिडलो नाहीये. कुठे काय? नाही चिडलोय मी. बरं ठीक आहे, आता तुम्हाला फायनली सांग की तुला माझ्याशी काय बोलायचंय. कॉफी प्लीज. थँक्यू. नाही, नाही. वाव. थँक्यू. चला आता गप्पा मारूया. विक्रांत, कॉफी घेऊन निघते आम्ही. का? अगं आत्ताच तर आली आहेस तू. हो पण निघते मी. असं काय करते सगळं? मला बोलायचंय तुझ्याशी. हे बघ, आत्ता नको. आरती, किती दिवसांनी भेटतोय आपण, माहितीये ना. हो पण पण काय नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. मला खूप बोलायचंय तुझ्याशी. बरं ठीक आहे, बोल मग लवकर. तुला माहितीये ना, मी आजपासून नवीन कामाला सुरुवात केलीये. मग तू ऑल द बेस्ट नाही केलंस मला अजून. बरं ठीक आहे, ऑल द बेस्ट. आता निघू मी. कमॉन यार आरती, थांब ना. मला तुला सांगायचं होतं की हा जो बिझनेस आहे तो मी आणि सारिका मिळून करतोय. तिला यातलं चांगलं नॉलेज आहे आणि तू टेन्शन नको घेऊस. ती सुधारली आता. ती आधीसारखी नाही वागणार. ठीक आहे, आता हातात जे काम घेतलंयस ना ते मन लावून कर. हो. वा, मी घरात नाही म्हटल्यावरती छान दिवे लावताय दोघ जण. आई, गप्प बस, मी तुझ्याशी बोलत नाहीये. लाज लज्जा शरम काहीच नाही का ग तुझ्याकडे? काकू ते इतकं सगळं झालं तरी सुद्धा तोंड वर करून आलीयस इथे. लाज नाही वाटत? हो मी ते. गप्प बस.
आरती लागलं नाही ना तुला? मी 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 उचलते. सॉरी. एक मिनिट. तुला असेल ह्या असल्या कामांची हौस, पण आमच्या घरामध्ये या असल्या कामांसाठी नोकर असतात. सरू, इकडे ताबडतोब. घरात खूप कचरा झालाय आणि तो कचरा ताबडतोब साफ झाला पाहिजे. कळतंय? हे आता तू कॉफी पीत बसणार आहेस का बोलणार पण आहेस? अमूल्य, बोल ना. कम ऑन. बोलणार आहेस का? हो. कॉफी कशी आहे? तू हे बोलणार होतास? नाही म्हणजे हो, हेच विचारायचं होतं मला. वेदांत, काय झालंय? अमूल्य, प्रेमात असंच होतं माणसाचं, कशाचंही भान राहत नाही. वेदांत, वेदांत वानकडे नाही, फट्टू वानकडे असतो. हिम्मत कर ना, मनातलं सांगायला कसली भीती वाटते तुला? प्रेम आहे तर आहे, सांगून टाक. असं काही नाही. काय कसं नाहीये? काही नाही. वेदांत, तुझी तब्येत बरी आहे ना? म्हणजे ऑफिसमध्ये तर बरा होतास तू. अमूल्य, त्याला ना प्रेम रोग झाला. प्रेम रोग. काय घाबरट आहेस तू? आणि प्रेम केलंस ना, घाबरायचं काय? प्यार किया है तूने, चोरी नहीं. सरळ बोलून टाक, अमूल्य आय लव्ह यू. सिंपल. बोलणार आहेस? अरे तुला सांगायची हिम्मत नसेल तर मग प्रेमात तरी कशाला पडलास? आजपासून तुझं मग वेदांत वानकडे नाही, फट्टू वानकडे. फट्टू वानकडे आहेस तू. तू जाणार आहेस का आता? मी जाऊ? अरे पण तूच मला इथे भेटायला बोलवलंस ना? तुला नाही बोललो मी. ते माशी माशी होती. येते मी. येते नाही, जाते म्हणायचं. आणि कायमची जाते म्हणायचं. आई काय करतेस तू? हो, मी ते गप्पा बस. लाज कशी वाटत नाही ग तुला? तोंड वर करून बोलतेस माझ्याशी. कशाला आलीयस इथे? सांग ना. आमची श्रीमंती बघून डोळे फिरले ना तुझे, आणि म्हणून येतेस ना इथे? काकू, मी एक मिनिट. तुझ्यासारख्या मुलींना ना खूप चांगली ओळखते मी. श्रीमंत मुलांना स्वतःच्या जाळ्यात ओढायचं आणि मग त्यांचा पैसा उधळायचा. आई, असं काही नाहीये. तू गप्प बस. तुला काहीच कळत नाहीये. अरे ह्या मुलीने वेडा केलाय तुला प्रेमात. तिच्यामुळे जीव द्यायला निघाला होतास तू. मला तेव्हा विक्रांत. एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तुमच्या खानदानाची आयुष्यभराची जी काही कमाई आहे ना, तेवढे पैसे आम्ही लोकांना नुसते वाटतो, आणि तुम्ही आमची बरोबरी करण्याची स्वप्न बघताय.
पैशांची खूप हाव आहे ना तुला? हं? ठीक आहे, सांग किती पैसे हवे तुला? किती पैसे तुला दिले म्हणजे तू माझ्या मुलाचा पिच्छा सोडशील? फक्त किंमत बोलायची. हा, आत्ता पैसे फेकते तुझ्या तोंडावर, पण त्यानंतर इथे तोंड सुद्धा दाखवायचं नाही. आई अगं आरती अशी नाहीये. तू तू का गैरसमज करून घेते? गैरसमज तुझा झालाय विक्रांत. या अशा मुलींना ना मी चांगली ओळखते. आई वडिलांनी चांगले संस्कार केले असते ना तर ही वेळच आली नसती. इतकी कशी ग तू निलाजरी? नूतन काय बोलतेस तू? हे बरोबर तेच बोलतीये. ह्या मुलीनी माझ्या मुलाला नादाला लावलंय आणि माझ्या घरामध्ये सून बनून येण्याचं स्वप्न बघतीये. या घरची सून तर सोडच ग, या घराजवळ तुझी सावली सुद्धा येण्याची लायकी नाहीये तुझी. बोल ना, बोल ना, किती पैसे पाहिजेत तुला? किंमत सांग माझ्या मुलाला सोडायची. बोल बोल ना, फक्त किंमत बोल. काय आरती? ए बाळा, बाळा तू नूतनचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. आई आता तू मध्ये पडू नकोस. हा, मग का वागतेस तू असं? काय झालंय तुला? अगं आई, ही मुलगी माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीये. अगं मी शांत नाही बसणार. मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त नाही होऊ देणार. आज तर हिला तिची जागा मी दाखवूनच देणार आहे. नूतन तू गप्प बस आता. आई मी नाही गप्पा बसणार. अगं माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि ही ते उद्ध्वस्त करायला निघालीये. या नालायक मुलीमुळे आधीच खूप प्रॉब्लेम झालेत आपल्याकडे. आरती, ए बाळा, मी तुला घरी सोडून येते. हा, चल. नाही नको, मी जाते. आरती मी तुला सोडतो घरी. नाही नको, मी हात जोडते विक्रांत. तुला जर असं वाटत असेल ना की माझा अजून अपमान होऊ नये तर आजपासून प्लीज मला कॉल्स किंवा मेसेजेस करू नकोस आणि मला भेटायलाही येऊ नकोस. वेदांत, तू सकाळी मला कॉल केलास, मला म्हणालास की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. नंतर आपलं असं ठरलं की ऑफिस नंतर भेटूयात आणि म्हणून आपण इथे आलो. हो. अरे हो काय हो, मग बोल ना, काय बोलायचंय? काय झालंय? तू माझ्यावर रागवलायस का? नाही नाही, असं काही नाही. बरं मग माझं काही चुकलंय? नाही अगं. काही पर्सनल आहे? हो ऍक्च्युली. ओके, बोल मग. बोलतो मी, पण त्याआधी मी एक सांगतोय ते ऐक. म्हणजे तुला कॉलेजवरून ऑफिसला यायला उशीर होतो ना, सो मी तुला म्हणजे ऑफिसकडून एक गाडी घेऊन देऊ का? नाहीतर कारच घेऊन देतो. काय ना, पावसाळा आहे, तर तू बाईकने आलीस तर भिजशील आणि मग आजारी पडशील. मग तू कॉलेजला पण नाही जाऊ शकणार आणि ऑफिसला पण नाही येऊ शकणार. सो हे बेस्ट आहे ना. वेदांत, तुझ्या लक्षात येतंय का, मागे मला बघायला एक मुलगा आला होता, तेव्हा तू सुद्धा आला होतास माझ्या घरी आणि मी तुला तेव्हा म्हणाले होते की तुला खोटं बोलता येत नाही. त्यामुळे आता मला खरं खरं सांग,
काय बोलायचंय तुला माझ्याशी? अरे कोणाला बघतोयस तू मगाचपासून? कोणी नाहीये इथे. आणि मुळात एका मुलाने आणि मुलीने असं कॉफीसाठी येणं ह्यात काही चुकीचं नाही आणि घाबरण्यासारखं तर अजिबात नाही. हा आता मान्य आहे की तू खूप मोठा बिझनेसमॅन आहेस, पण तरी नाही अमूल्य, हे बघ लोक काय म्हणतील आय डोंट केअर. बरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी तुला फोर्स नाही करणार. जेव्हा तुला बोलावंसं वाटेल तेव्हा बोल. म्हणजे जेव्हा तू असं कॉन्फिडेंट असशील ना तेव्हा आपण बोलूया.